अध्याय 18 श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करतात ती समर्थ ते समर्थ तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असतील ती संप्रदाय परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखराने अधिकारी नेमू गादीसी चिंता न तुम्ही करावी। मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तो टाळा मोठमोठ्याने ओरडती आमच्या पायऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी लपून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी। याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुधाचा भ्राता कोकणात राहत होता। स्वामी सुद्ध मृत्यू पावता वर्तमान कळेल त्या तो केवळ अज्ञान दादा त्यांच्या अभिमान त्यांचे शरीर असमाधान कृश होत चालला। काकूबाईने त्याशी आणाविले आपण आंपासी एके दिवशी समर्थासी दादा प्रति दाखविले। समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घाले असे आरोग्य होईल बाळासी चिंता कांसी करू नको। त्याप्रमाणे बाई करता दादासी आली आरोग्यता समर्थाची कृपा होता रोग कोठे राहिलं के जे गाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिलं श्री समर्थ द्रव्य भौत खर्चिले श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापया मठात। या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेते समर्थांचे ते म्हणते काकूबाईशी पादुका स्थापन कराव्यासी तुम्ही पाठवा दादाशी समागम या आमूच्या बाई होणे तो अज्ञान तशाच शरीरे असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे समर्थ उत्तर कोण म्हणती द्यावे पाठवणं बाळ जरी अज्ञ तरी सांभाळू ते अशी समर्थ पुनश्च बाईशी बोलले ते तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगते दादाशी पाठविले केज प्रती पादुके स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी पुढे सेवेकऱ्या सांगते त्याचे मुंबईस पाठविती ब्रह्मचार्याची आज्ञा करीती याची स्थापा गादीवरी दादासी करून गोसाई मुंबईची गादी चालवावी। स्वामी सुताची यास द्यावी कफली झोळी निशाण ब्रह्मचारी दादाशी उपदेशेती दिवसनिशी गोसावी घेऊन दिशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान तरी अशा गोष्टी करिता नकार होची सर्वत्र नरुची चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबई अक्कलकोटा पाठविले। समर्थ यशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन निपाच्या पादुकांशी समर्थ मस्तकी ठेवा दादांच्या मोर्चे आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करितासी ते श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रकटले आणि सवित अज्ञान गेलेले आहेत धन्य गुरुचे महिमाना पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी। असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दसकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रति वेडक खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादांची शिरी ठेवता पादुका काय समर्थ बोलले ती अशी जेव्हा रे वाटेल आम्हासी त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको। काकूबाई बोलले वचन एकासी गोसावी बनवून टाकेला आपण मारून इतुकीचे पुरे झाले एकूण ऐशा वचनाला समर्थासी क्रोधाला घाला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करून मारला अनर्थ नाना अपशब्द बोलत बाळपिटीच वाजते परिसमर्थ त्या समयी लक्षण तिकडे दिले नाही। दादासी बोलले गोसावी कफनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहून काकूबाईशी दुःख झाले अपार समर्थांशी हसू आले अधिकाची कौतुक पांडे दादासी जवळ बोलाविले काय सांगितले ते असे अनुसया तुझी माता तिपाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जणी जवळी पातला ऐसे बाईने पाहुनी क्रोधाविष्ट अंत करणे म्हणे तुझे हे करणे लोकपवादा कारण एकोणी मातेची उक्ती दादा तिचे प्रति बोलती ऐहिक सुखे तुझ गमती माते आजपासून पुत्रांचे एकोण वचन उधर झाले तिचे मन असे दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगाले। काही दिवस झाल्यावरी मग आले बापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली। इथे श्री स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसत अष्टदशोध्याय गोढाश्रयस्तु